5व्या प्रश्नाच्या बाबतीत पण तेच आहे. तुम्हाला एवढं इझी असतं ना ते. अँड ट्राय टू अटेम्प्ट करा. सगळ्यात मोठी गोष्ट, बऱ्याच वेळेला 5व्या प्रश्नामध्ये तो ट्रिकी करण्याच्या नादात सिली मिस्टेक झालेली असते आणि त्याचे मार्क्स मग बोर्डाला तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना द्यावे लागतात. ज्यांनी प्रश्न क्रमांक जरी लिहिलेला असेल ना आणि एमटी ठेवले समजा, त्यांना सोडवायला नाही जमला. का नाही जमला? कारण प्रश्न चुकीचा होता. मग जिम्मेदारी बोर्डाची. प्रश्न क्रमांक 5 मधील पहिलं गणित जर चुकीचं प्रिंट झालंय, काहीतरी माहिती चुकीची दिली गेली आहे, तुम्ही प्रश्न क्रमांक 5 लिहिलाय आणि 1 नंबर टाकलाय, तुम्हाला 3च्या 3 मार्क द्या. जर तो चुकीचा असेल तर गव्हर्नमेंटकडनं नंतर डिक्लेअर होतं की हा प्रश्न चुकीचा असल्यामुळे सगळे गुण सांगितलं जात नाही, देतात नंतर. आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, बऱ्याच मुलांना शफल करायची सवय असते गणित. खालचं गणित वर, वरचं गणित खाली. अजिबात करू नका. जर करत असाल तर प्रश्न क्रमांक व्यवस्थित लिहा. प्लीज व्यवस्थित.